हो मॅडम, पैसे ना पैसे. गॅरी, गॅरी प्लीज मला हेल्प कर ना, प्लीज प्लीज मला कुठेतरी हाईड कर आत्ता लगेच. प्लीज मला हेल्प कर, आय बेग यू, प्लीज प्लीज. इकडे कुठली मुलगी दिसली इथून धावताना? काय? कुठली मुलगी दिसली इथून धावताना? हा ते इकडे गेली एक मुलगी. इकडे गेली? हा. चल रे. गेलेत ते, तू जाऊ शकतेस. गॅरी 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 थँक्स फॉर हेल्पिंग मी. हे बघ, मला रिअलाइज झालंय की आपल्याला जेव्हा गरज असते तेव्हा आपले खरे फ्रेंड्सच आपल्याला हेल्प करतात. आणि तू तर माझं फर्स्ट लव्ह आहे. शनाया, मला तुझ्याशी बोलायचं नाही. गॅरी ऐक ना प्लीज. हे बघ, आय नो मी खूप वाईट वागली आहे तुझ्याशी, पण यार तू पण मला फसवलंच ना यार. त्यात तू ते 35 करोड गुड फॉर नथिंगला देऊन टाकलेस. बोल ना काहीतरी. काय बोलायचंय शनाया? नाही, तुझा माझा काही संबंधच उरलेला नाहीये ना. बरं, तुला फोन केला तर तू माझा आवाज ओळखू नये, रॉंग नंबर म्हणून ठेवून दिलास फोन. हे बघ गॅरी, असं नको ना वागू. असं नाही तर काय वागू शनाया? नाही, माहितीये ना तुला, जोपर्यंत माणसाच्या खिशात पैसा असतो ना तोपर्यंत सगळे सलाम ठोकतात. आणि तू त्या वस्तीत यायचा तर काही संबंधच नाहीये. तुझा क्लास वेगळा ना. आता आता हा गुरुनाथ सुभेदार कसा फाटका राहतो हे बघायला तू येशील कशाला? त्यामुळे मी माझ्या जगात सुखी राहतो, तू तुझ्या जगात सुखी राह. गॅरी ऐक ना माझं. शनाया, गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. थांबा, मी चहा मांडते. अहो नाही नाही, नको नको, मी घेऊन आलोय. तू जिला शोधतोय ना ती घरात नाहीये. काय बाबा? अरे लाजतोस काय? तुला सांगतो, अरे आम्ही देखील प्रेम केलं. अरे मजेचे दिवस होते. तुला सांगतो ना, बागेमध्ये जायचं असेल, बँकेमध्ये जायचं असेल, तेव्हा जाताना हिच्या घराकडूनच जायचं. हा, आणि ही देखील गच्चीवर उभे राहून बरोबर त्या वेळेवर मला हाय करायची. त्या काळातला एक रोमांस. रोमांस होता रे आमचा. पण आताच्या तुमच्या मुलांसारखा नाही, डेटिंग वेटिंग पद्धत नव्हती. हा, कधी चोरून लपून बागेत जायचो, मग तिथे भेळ खायची, मिसळ खायची, समोसा खायचा. आहा. पण बाबा, राधा आहे कुठे? राधा ती बाहेर गेलीये. तुमची गाडी कुठपर्यंत आली? की अजून मांडव घालायचंच बाकी आहे? काय बाबा, कुठे जाताय तुम्ही? अजून कशातच काही नाहीये. काय सौमित्र तुझं हे? नाही, मी बोललो नाही अजून.
अरे केव्हा विचारतो? नाही, मला जरा सगळ्या बाजूने विचार करू दे. अरे काय कसला विचार करायचा? विचार नाही काही नाही, विचार म्हणजे काय विचार चाललाय तुमचा नागपूरचा सगळा ते आम्ही बोलत होतो जनरल. अरे हो, मला आठवण आली, मी गोळी घेऊन येतो. बाबा अरे बीपीची गोळी राहिली माझी. सरिता, सौमित्र, मला तुझ्याशी बोलायचंय. बोल ना. नाही आता नाही, आपण संध्याकाळी बोलूया. ओके, मग ऑफिसला येऊ का मी? नको, बाहेर भेटूया. ओके. तू आत्ता कसं काय सकाळी सकाळी? काय नाही, सहज म्हणजे बाबांना भेटायला. चल येतो मी, येतो. हा, अरे कडमुडे, बोलो सरदार. सरकार, सोन्या कुठे गेली? तुमची सोन्या पळाली. हे पळाली की पळाली? हा, तोंड सांभाळून बोला कुडमुड्या. कुडमुड्या कुडमुड्या, तुम्ही तोंड सांभाळून बोला. रे वा, चोर तो चोर वर शिरजोर. हे हे हे, चोर कोणाला म्हणालात? हा, चोर कोण आहे? शनू बेबी इथेच गेली आहे ना? आणि हो मिस्टर पॅरट, तुम्ही अचानक कसे काय आला तो? गुरुजींनीच मला बोलून घेतलं. इथं काम करायला गावाकडे गेलो होतो आणि ते काम करूनच परत आलेलोय. काय म्हणजे तुमचंच काम करायला गेलो होतो, हे? मग आपलं कसं ठरलं ते ठरलं. कोण आहे आपण? पोपटराव. पोपटराव आहे, पण कोण आहे? माय सेल्फ पोपटराव महिपतराव जागीरदार. सावकार रे मी, साखर गावचा. लोक पैसे घेऊन जातात आपल्याकडनं आणि परत आणून देतात पैसे. पैशांचे व्यवहार असतात, त्यामुळे 10 करोड अरेंज केले मी आणि ते घेऊन पण आलेलोय. मग नाही, याला तर हात पण लावू देणार नाही मी तुम्हाला. का 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 म्हणजे इस हात लो उस हात दो, असा आपला मामला आहे. आओ, शनू बेबी इथेच गेली आहे ना, तोपर्यंत मला एकदा बघू द्या. नाही, तुम्हाला बघू काय, वास पण घेऊ देणार नाही. आणि एक मोमो सासूबाई, आता हे पैसे मी तुम्हाला तवाच देणार आहे जेव्हा सोन्या संगत माझं लगीन होईल. म्हणजे सोन्या कुठे? सोन्या नाहीये, मला माहितीये. गुरुजींनी मला आधीच सांगितलंय सोन्या इथं नाहीये, सोन्या पळून गेली. पळून नाही, इथे इथे इथेच. इथंच कुठे? आम्ही पण इथंच आहे. कुठे इथंच? हा, ती वडापाव खायला गेलीये. पास्ता पाव, पास्ता खायला गेलीये. पास्ता. मग इथंच मागवून घ्यायचं ना घरात पास्ता. आमचा पण झाला असता नाश्ता. मागून घ्यायचं ना इथंच. आम्ही पण सोन्या संगत खाल्लं असतं व्यवस्थित, आहे का नाही? ओ मोमो सासूबाई, हा? एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही किती बी हुशार असाल पण गाठ या पोपटरावशी. सोन्याला ताबडतोब माझ्या समोर हाजीर करा. हेच आहे, ती येईल आता. इतक्यात ती यायला हवी ना. येईल ती. अरे शनू बेबी कुठे होती तू? काही नाही. हाय पॅरेट. हाय सोन्या, मी आलो ना गावावर घाई घाई तुझ्यासाठी. हे काही खोटं प्रेम दाखवू नका. आता आपल्यावर संशय घेत होते हे, ह्या कुडमुड्याच्या सांगण्यामधनं. काय झालं, बाई जेव्हा चिठ्ठी वाचत होत्या तेव्हा सोन्या गायब होती. कसली चिठ्ठी? हा, कसली चिठ्ठी? कुठली चिठ्ठी? काही बोलताय तुम्ही? मामा जाऊ दे, ते जाऊ दे. सोन्या आली ना परत, बस विषय संपलेला आहे. हा, हे बघा, तुमचं काम झालेलं आहे, पैसे इथं आलेले आहेत. बस आता सोन्या बरोबर उद्याच्या उद्या लगीन करून मोकळा होतो. काय? उद्या ह्या पोपट्याचं या महिने बरोबर म्हणजे सोन्या बरोबर लगीन होणार. कधी? उद्याच्या उद्या सोन्या संग लगीन करणार. ते गावचं लगीन वगैरे आपण नंतर बघू. तिथं काय नंतर रिसेप्शन देऊन टाकू आपण एक मस्तपैकी मोठं. पण आता येळ नाही तर सोन्या आपण उद्याच्या उद्या लग्न करून टाकण्याचं. बस
हाँ मेहंदी लगा के रखना, चोली सजा के रखना, लेने तुझे ओ गोरी आएंगे तेरे सजना, मेहंदी लगा के रखना. आज मला सौमित्र बरोबर बोलायचंच आहे. नेमकं काय असेल त्याच्या मनात? खूप विचार केला ना तरी त्याच्या मनात नेमकं काय चाललंय ना ते काही कळत नाही. राधाने मला बाहेर भेट म्हटलंय. काय बोलायचं असेल तिला? मला तरी वाटतं आजच संधी आहे. मी माझ्या मनातलं सगळं तिला सांगूनच टाकतो. ए चला हा हा, कुठे जायचं? तू सांग. म्हणजे तुझं कुठलं आवडतं रेस्टॉरंट असेल जाऊ. ऐक ना राधा, तुला भूक लागली का? म्हणजे मला एक कॉफी प्यायची होती जरा. आता हा म्हणजे एक गरज आहे जरा कॉफीची. तर एक कॉफी पिऊया आणि मग लगेच डिनरला जाऊया प्लीज. एक कॉफी ठीक आहे. चालेल? बेस्ट. मम्मा मम्मा अगं हा पॅरेट इकडे कसा आला यार? आपण लिटरली याच्या पिंजऱ्यामध्ये अडकलो यार. मम्मा अरे त्या पिंजऱ्याचं भरू दे. त्यांनी 10 करोड आणले चनू बेबी, 10 करोड. यार मम्मा काही झालं तरी मी लग्न करणार नाही यार त्याच्याशी. आय एम टेलिंग यू. परत तेच. आणि तू कुठे गेली होतीस? कुठे म्हणजे काय? तू राईटला गेलीस मी लेफ्टला गेले. ते वडापाव मॅन माझ्या मागे लागले होते पैसे द्या करून. अरे पण इथे त्या पॅरेटने केवढे सगळे प्रश्न विचारले मला. ते मरू दे. पण तू गेली होतीस कुठे? कुठे जाणार मम्मा? मला गॅरी भेटला. गॅरी? हो. गॅरी भेटला? ओ माय गॉड. जाऊ दे त्याला, त्याच्याशी आपलं काही घेणं देणं नाही. पण तू त्याला ओळख दिली नाहीस ना? मी दिली त्याला ओळख. मम्मा त्यांनीच मला हेल्प केली अगं. त्या गुंडांपासून वाचवलं. नाही तर त्यांनी पोलिसात दिलं असतं मला. म्हणजे काय काय झालं काय? तू त्याची हेल्प कशाला घेतली? हा काय गरज होती तुला त्याची हेल्प घ्यायची? मम्मा खरंच त्यांनी पोलिसात दिलं असतं मला. आपण पैसे न देता आलो होतो तिकडे. गॉड. यार मम्मा यार गॅरी खूप चिडलाय पण माझ्यावर. तो चिडू दे. त्याच्याशी काय आपल्याला घेणं देणं आहे? असं म्हणू नकोस ओके प्लीज. मम्मा गॅरी खूप हुशार आहे आणि त्यांनी मला हेल्प केली. बिचारा आता त्या इथल्या जवळच्या वस्तीत राहतोय माहितीये तुला. आणि हा पॅरेट गॅरीच्या कारच्या डिक्कीमध्ये ठेवायचा पण लेवलचा नाही. व्हॉट? काय? आय मीन ते काहीतरी असतं ना कंपॅरिझन वाला नख वालं. हा नखाची सर. शनू बेबी काय चाललंय तुझं? मम्मा व्हॉट एव्हर ऑल ऑफ दिस इज मला पॅरेट बरोबर लग्न करायचं नाही मी तुला सांगतेय. शनू बेबी जस्ट शट अप. अगं त्यांनी 10 करोड आणलेत. व्हॉट एव्हर इट इज. तू मला म्हणली होतीस की मला पॅरेटशी लग्न करावं लागणार नाही म्हणून मी आली. शट अप. पण यार मम्मा यार शट अप. लेट मी थिंक. इथे काय चाललंय ना त्याच्यावर आधी विचार करू दे. कदाचित ना मला काय? नाही मला जरा विचार करू दे. काहीतरी करावं लागेल. शंभर. सरकार बरोबर 10 करोड आहेत. बरोबर 10 करोड असणारच. मी आणलेत ते पैसे. बरोबर 10 करोड आहेत. हे बघा कुडमुडे, तुम्हाला हे पैसे मोजायला जितका वेळ लागला ना तेवढाच कमी वेळ आहे आपल्याकडे. म्हणजे काय? म्हणजे 24 तासाच्या आत मला शॉन्या संगत लग्न उरकून घ्यायचं आहे. आणि ती सोला छनाबाई आहे ना मोमो, तिच्या तोंडावर हे 10 करोड फेकणार आहे आणि शॉन्याला मी माझी करून घ्याल. कुठून या दोघी तुमच्या आयुष्यात आल्या आणि तुमच्या आयुष्याला वेगळंच वळण लागलं. मस्त बाल. हे घे बक्षीस. कुडमुड्या तुला बोलायला दिलं तर मापभर बोलणार तू. हा लवकरात लवकर मला शॉन्यावर लग्न करायचंय. बस एवढंच माझ्या डोक्यात आहे. आणि शॉन्यासाठी मी काय पण करू शकतो. पण एवढा विश्वास ठेवण्यासारखी तुमची ती सोन्या नाहीये. ए कुडमुड्या, नाही तुम्ही मला मारा ओरडा वाटेल ते करा. मी खरं ते बोलणार. एक वेळ माझं भविष्य चुकेल पण नजर धोका खाणार नाही. अहो ही सोन्या म्हणजे कचकड्याची भावली आहे हो. कुठं तुमचं जहागीरदार राणी कशी शोभणार तुमच्या घराने? कुडमुडे लग्न झालं ना की होईल सगळं व्यवस्थित. होईल ती माझी मैना, या पोपटाची मैना. आणि कुडमुडे आपल्या साखर गावातली मैनाबाई होईल ही आताची शोण्या. लग्न झाल्यावर आपल्याकडेच येणं समज. आपण शिकू तसं ती शिकल.
नाही तुमच्या सोन्याचं एक वेळ मान्य करू, पण त्या सुलक्षणाबाईचं काय? मोठी जहाबाज बाई आहे, शिवाय लालची. तिचा डोळा आहे तुमच्या पैशावर. उद्या तिनं काही दगा फटका केला म्हणजे? मलाही तसंच वाटतंय, थोडा डाऊट मारतोय तिच्या बाबतीत. पण कुडमुडे, तिने काही दगा फटका करायच्या आधी मीच माझा डाव साधून घेणार. तो कसं काय? म्हणजे काय की उद्या लवकरात लवकर आधी लग्न उरकून घ्यायचं, बस. आलं का लक्षात? आपली सगळी पोरं आहेत ना, ते आणि तुम्ही फक्त पैशावर लक्ष ठेवा. माझं पैशावर लक्ष आहे, शिवाय आपल्या सोन्यावर पण लक्ष आहे. आपल्या सोन्या वहिनीवर. काही झालं ना तरी मी त्या पॅरेटशी लग्न करणार नाही हा मम्मा. बेबी इट्स ओके, नाही लग्न करायचंय तुला, पण त्यासाठी काहीतरी युक्ती काढावी लागेल ना, की आपल्याला 10 करोडही मिळतील आणि त्याच्याशी लग्न पण नाही करता येणार. इज इट पॉसिबल? या इट इज पॉसिबल. फक्त आपल्याला कुणाची तरी मदत घ्यावी लागेल. कोणाची मदत घेणार आता? त्याचाच विचार करत होते मी. आपल्याला गॅरीची मदत घ्यावी लागेल. व्हॉट? गॅरीची? हा, गॅरीची मदत. पण तो नाही करणार आपल्याला मदत मम्मा. का? पण तो खूप चिडलाय. अगं सोनू, माझ्या शनू बेबी, जो माणूस आपल्यावर खूप प्रेम करतो ना, तोच आपल्यावर चिडतो. हा म्हणजे बघ ना, आता तो वडापाव मॅन, तो तुझ्या मागे लागला होता, कोणी तुला मदत केली? कोणी? मग त्यांनी केली की नाही? तसंच तू जेव्हा जाऊन त्याला सांगशील की पॅरेट मला हॅरॅस करतोय, तो माझ्याशी लग्न करायची जबरदस्ती करतोय, तर तेव्हा गॅरीच तुला वाचवेल ना. त्यामुळे आपल्याकडे फक्त 24 hours आहेत. तर तू कसंही कर आणि गॅरीला गाठ आणि हे सगळं सांग. गॅरीला शोधू कुठे मी मम्मा? तो तर तिकडच्या वस्तीमध्ये राहतो. हा, मग जा आणि शोध त्याला आणि काही कर आणि त्याला हे सगळं सांग. आपल्याकडे फक्त 24 तास आहेत चनू बेबी, प्लीज. ओके ओके. त्यांनी मला जिकडे हाईड केलं होतं ना, तिकडे जाऊन मी जरा विचारते, म्हणजे मला कळेल तो कुठे राहतो. ओके, काम 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 चल, म्हणजे चल, तुम्ही चल, आता. थांबा. काय कसला अर्जंट काम काढलं? ते लग्न उद्यावर आहे ना, तर लग्नाची थोडी खरेदी बाकी आहे, तेच करायला जात होती ती. खरेदी? हो. आणि यावेळी नाही नाही नाही, नवीन नवरीनं घराबाहेर पडायचं नसतं, तसा नियम आहे. व्हॉट? हो, काय लागेल ते आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला आणून देतो. तुम्ही कसं आणणार? ते बायकांना ते लागतं, ते तुम्हाला नाही हो करणार. ती आता अशी जाईल आणि अशी येईल ना. नाही, पण तुम्हाला बाहेर पडता येणार नाही. बाहेर आमचे 2 पंटर पण उभे आहेत, तेव्हा इथून पळून जाण्याचा प्रयत्न करू नका. गाठ माझ्याशी. पण कुडमुड आता लेट मी थिंक अगेन. नाही कॉफी बरं. तुला पण काहीतरी सांगायचं होतं ना, तू सांग आधी. काय? तू बोल. नाही नाही, सांग ना तू. अरे बोल तू. अरे नाही तू सांग. लेडीज फर्स्ट. अच्छा, लेडीज फर्स्ट. म्हणजे म्हणायचं म्हणून म्हणालो होतो मी. सांग पण, तू सांग आधी. नाही तरच तू बोल. हे बघ, आपण जर असे तू सांग बोलत राहिलो ना, तर कॉफी अशीच संपून जाईल आणि घरी जाऊ आपण. त्यापेक्षा सांग तू. बरं ठीक आहे, मी बोलते. हा. काय ग? बघ, काय? काय कोणी? कशी वाटली ते सांग. म्हणजे छान आहे, स्माइल छान आहे, सुंदर आहे, पण आहे कोण? आणि पण म्हणजे काय, आठवत नाहीये तुला? आई कोण आहे? तर कोणी हिरोईन वगैरे आहे का? मला नाही माहिती. तुम्ही तर कधीच बघितलेलं नाहीये. नाही पाहिलंय. कोण आहे? अच्छा, कॉलेजमध्ये असताना माझ्या मागे वगैरे होती काही? अरे मी कुठल्या मुलीच्या मागे लागलेलो मला तरी आठवत नाही. त्यामुळे काय, कोण आहे? तो मित्र, काल आपण डान्स कॉम्पिटिशनला गेलो होतो, तिथे अँकरिंग कोण करत होतं? ती ही मुलगी आहे. हो, अच्छा, हा बरोबर. पण काय तू फोटो का दाखवतेस तिचा? काय जॉब हवाय का तिला? नाही, ही तुझी होणारी बायको आहे. रेवतीची लांबची बहीण आहे. मला तर ही मुलगी खूप आवडली. छान आहे, स्मार्ट आहे, सुंदर आहे, मुख्य म्हणजे खूप शिकलेली आहे. तुझ्यासाठी अगदी योग्य आहे. तिच्यासाठी मुलं पाहतात. आणि आता तुझंही लग्नाचं वय झालंय आणि आयुष्यात चांगला जोडीदार मिळणं खूप महत्वाचं असतं. सॉरी, पण मी इतके दिवस तुला सांगितलं नाही. मी तुझ्यासाठी मुली पाहत होते. मला ती खूप आवडली आहे.
छान संसार कराल तुम्ही. मी हिला तुझ्यासाठी सिलेक्ट केलंय. मला आवडली आहे मुलगी. आता तू तुझं मत सांग.